नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लाल मिरचीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलाय। त्याच्यामध्ये बघा हे मिरच्या टाकलेल्या आहेत। हा आपण हिरव्या मिरच्या आणतो त्या लाल होतात, मग ते आपण काही वापरत नाही कशाला, तर त्याचा ठेचा लय छान होतो। तर त्याचे मी देठ काढून घेतलेली आहे ती, आणि आपण ही मिरची भाजून घ्यायची। आपल्याला ही जी मिरची भाजायची आहे ना, तर बिन तेलाची भाजायची। बघा असे डाग पडले का नाही, डाग पडले पाहिजेत मिरचीला, म्हणजे ही तुम्हाला तिखट लागणार नाही। तुम्हाला जर अशी लाल मिरची तुमची जर बिन तिखटाची असेल ना, तरी स्वतःला अशी भाजायची, पण बिन तेलाचीच भाजायची। करून बघा छान होतात। हे मी थोडीशी बघा असे डाग पडलेले आहेत ती। आता हे थोडंसं आपण थंड झालं का नाही की मग हिला खाली घेऊया। मिरची बघा थंड झालेली आणि बघा किती डाग असे पडलेले। ते थंड होस्तोवर मी तव्यातच ठेवली होती। आता काढून घेऊया आपण। मिरची काढून घेतली प्लेटमध्ये। एक गड्डी लसूण आहे, जरा जास्त टाकला तरी चालेल, आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे आपण ना खलबत्त्यात टाकून घेऊया। तुम्ही ही तव्यामध्ये खरडलं तरी चालेल बरं का, मी खलबत्त्यात आता कुटणार आहे। आता ह्याला मी ना थोडंसं आबडधोबड करून घेते। मिरची बघा अशा पद्धतीत मी कुटून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये बघा शेंगदाणे टाकायचे। ते एक मुठभर शेंगदाणे मी भाजून घेतलेले, जी साल वगैरे काढलेली नाहीये, तर तिला पण आपण आबडधोबड ह्या मिरची बरोबरच कुटून घ्यायचे। जास्त बारीक कुटायचं नाही बघा, थोडं मोठं मोठं, म्हणजे खाताना तोंडात येतं ना, एकदम छान लागतं। मिरची बरोबर बघा शेंगदाणे पण कुटलेत, असे मोठे मोठे कुटायचे। तवा गरम करत ठेवलाय, त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं। जास्त टाकायचं नाही, ह्याला थोडंसं टाकायचं बघा। एका चमच्याला पण कमी टाकलेलं आहे छोट्या। तेल गरम झालेलं आहे, गॅस बारीक करायचा, आणि एक बघा मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापलेला आहे। आता कांदा हा आपण चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा भाजलेला आहे, अशा पद्धतीत कांदा भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी पण चालेल, पण मी होती म्हणून थोडीशी टाकते, म्हणजे थोडासा आपला तिखटपणा त्याचा थोडासा कमी होतो। आता ह्याच्यामध्ये ही जी मिरची आपण कुटलेली आहे ना, ही टाकायची। बिन तिखटाच्या मिरच्या जरी लाल असल्या त्याचा जरी केला तरी चालेल। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपी आहेत ठेच्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं। आता हे मिक्स करून घेऊया, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ। आता ठेचा म्हटलं का नाही की थोडंसं जास्त मीठ टाकायचं, आणि मिडियम गॅसवर आता बारीक गॅसवर तुमच्या तव्याच्या हिशोबावर परतून घ्यायचं याला चांगलं। बारीक गॅसवर बघा हे परतून घेतलेलं असं एकदम चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून हा 8 दिवस राहील बघा। जरी ह्यात आपण जरी कोथिंबीर टाकली, कांदा टाकलाय ना, तरी सुद्धा हा 8 दिवस राहतो। अशा पद्धतीनं बनवून घ्या, मस्त लागतो चवीला। ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरीवर खायला। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।